आता आपल्याजवळ जो हरण्या 622 पल्लू राहिले तो हरणीचा तुम्हीच पहिला या त्या मुलाखत घेताय गरीबाच्या बैलाची त्यांना सपोर्ट समजी करतात तुमच्या चॅनलला काय विषय ना मला नाद कधी लागला शर्यती साधारण साताराच्या या वायू भागामध्ये त्याची बिंदोड कोण पकडून होता आदतपणात त्याचं इथं मोठं आदतपणात पूर्ण महाराष्ट्रातून एवढी जनता आलेली आहे किंवा पब्लिक आलेला आहे पेडगावचा पुशेगावचा कोरेगावचा हिंदकेसरी मैदानातला किंवा आमच्या कराड तालुक्यातला कोळ्यात जय शिवराय मित्रांनो न्यू व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हिंदकेसरी भव्य बैलगाडा शर्यत मैदान पेडगाव 2025 कशा प्रकारे असते ते संपूर्ण आजच्या व्लॉग मध्ये पाहणार आहोत। बाजूला गॅलरीच्या बाजूला एक जण आलाय त्याच्यावर लक्ष द्या। गाड्या बातात सुंदर अशा गाड्यांच्या जोरातील लढत चालू आहे अतिशय सुंदर परंतु शेवटच्या अक्षराला मागणीवर बाजी मारली का। नमस्कार दादा। नमस्कार। तुझं नाव सांगा। माझं नाव हेमंत फुलोरे। बैलगाडा क्षेत्रात कधीपासून? बैलगाडी क्षेत्रातला पहिल्यापासून आहे पण आता आपल्याजवळ जो हरण्या 622 पल्लू राहिले तो हरणीचा त्याच्यात आता आपल्या चांगल्यापैकी नाव आणि चांगल्यापैकी चर्चा झाली। पेडगावला पळले का खोंडाचं नाही आता जो खोंड पलाला चाललेला आहे 72 मध्ये आहे नाव आहे त्याचा गुज्जर आणि घेतलेला आहे मी संभाजीनगरवर। त्याला समजा आता 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांनी दात काढलेला आहे। पायरा मुंबईचाच आहे दुर्की म्हणून बिंजोरला चांगल्यापैकी पलाकन त्या बैलाच्या संघ पायरा आहे। आतापर्यंत किती मैदान वगैरे कसं काय म्हणजे? आतापर्यंत म्हणजे तिथे मी याला गटाला खेळलो आणि बिंजोर केलेले आहेत आणि याच्यापूर्वी जेव्हा तो याला संभाजीनगरला होता त्यावेळेस तो 3 फेऱ्याच्या गटाला पळालेला आहे आणि तो बघून आपण त्याची खरेदी केलेली आहे। काय वाटतं यंदा काय होईल या मैदानात? नाही या मैदानात बघू ना आता चांगल्यापैकी गाडी पळू राहील म्हणून आपण त्याला कल्याणवरून इथपर्यंत घेऊन आलो। कुठेशी तरी मोठ्या मैदानाचा मोठा वाजता तयार करण्यासाठी त्याला मोठ्या मैदानाची ओळख देणं जरुरी आहे त्या हिशोबाने आपण खेळलो। बघूया आता किती काय जोर लावतात त्यांच्यावरती आहे। कधी निघाला होता? मी निघालो होतो काल सकाळी निघालो होतो पुशेगावला मुक्काम केला आणि आता मैदानात। थँक्यू। नमस्कार दादा। नमस्कार। तुमचं नाव? बंदूस पौशे आठवणी कल्याण पहिलंच नाव काय दुडकी कधीपासून तुम्ही साधारण? जवळजवळ झाले 20-25 वर्ष झाले। पहिल्याचं म्हणजे कसं आता पहिला कोणाबर आहे कसं नियोजन? पहिला आमच्या इकडे कल्याणचा बबलू शेठ फ्लोरे आहेत हरण्या बैलवाले त्यांचाच गुज्जर म्हणून छोटा बैल आहे तेच पहिला आहेत बाजूलाच आहेत ते पण। आतापर्यंत कशी मैदान मारले कुठं कसं काय? आम्ही मुंबईमध्ये बिंजोरची चांगले मैदान मारल्यात आणि आता जो कर्जतला झाला कर्जत केसरी त्याच्यामध्ये पण गट पास झालो होतो आम्ही पण ते पाऊस पडल्यामुळे ते कॅन्सल झाला तो अड्डा। फायनलला कुठं राहिलाय का? नाही ना हा दुसराच मैदान आहे। हो हो दोघांना दुसरं मैदान। ड्रायव्हर कोण असतो आपल्या गाडीत? सुरेश ड्रायव्हर गोरपेकर कल्याण सुरेश ड्रायव्हर गोरपेकर। धन्यवाद। नमस्कार। तुझं नाव सांग। आनंद पाटील गाव करोळे पंढरपूर पंढरपूरचं नाव आपलं? भवानी। कधीपासून तो बैला आपला वर्ष झाले। वर्ष झालं काय? आतापर्यंत कुठली मैदान गेलं बैला? गेल्या वर्षी इथे गट पास केला। कुठला हिंदकेसरीला? हो हो आदतचा हा कुशेगावचा गट पास आहे। कुशेगावला पण गट पास आहे माहेश्वरचा आहे। यंदा आता कुठल्या गटाला आहे कसं काय? 82 मध्ये 82 मध्ये का? हा अजून पळायचा 82। आजचं नियोजन म्हणजे कसं आहे पायऱ्याचं वगैरे? पहिला हाय पाहुण्याचाच बैल आहे। कुठला आहे? आंध्रोडचा आहे। आंध्रोडचा आहे। हा पहिला दाताला कसं आहे आपलं? चौसा आहे। चौथा आहे का? हा रक्तीब वगैरे कसं असतोय पहिला? काय आपली खपरी पेंट आहे बारा। धन्यवाद। नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव कसं?
लक्ष्मण बलबीन होबाले. पहिला बैलगाडी शर्यत साधारण तुम्हाला नाद कधी बसला? बराच दिवस झाला आहे, 10-20 वर्ष झाला. 22 वर्ष. होय, बंदीच्या अगोदरपासून बंदीच्या अगोदरपासून. तेव्हा पण बैल पळवायचा का तुम्ही? हा, आवताचे बैल पळवतो तुम्ही. होता काय? हा, तेव्हा आताच्या मैदानात आणि तेव्हाच्या मैदानात काय फरक आहे, काय सांगता? चांगला जमीन आसमानचा फरक आहे. तेव्हाची मैदान कशी होती आतावाची मैदान दोबड होते, साधी होते. आणि आताच्या मैदानात काय फरक वाटतो? आताचे मैदान जरा चंचल आहे ते. चंचल आहे. आणि बैलांचा पण कसा बैलाचा पळबी गोडा आहे आताच्या, न मारता पळतात. आता तेवढी पहिल्या काळात बंदीच्या अगोदर आताची एवढी मैदान तेवढी होती का मैदान? असायची का? कमी होती तवा. कमी होती का? हा, आणि बक्षिसांचं कसं? बक्षीस बी कमी होते. बक्षीस कमी होती का? हा, आता पहिल्या काळापेक्षा आता जास्त वाढली. जास्त डबल झाले. आपलं गाव कुठलं? बागी उंबर, तालुका वगैरे? पंढरपूर तालुका. पंढरपूर तालुका. हा. पहिलंच नाव काय आपलं? सोन्या. सोन्या का? हा, आता किती वेळ गटाला आहे? 81. 81 गटाला. आतापर्यंत कुठली मैदान केलं? मैदान 5-7 फायनल केलेत. कुठली होती साधारण? तिकडले पुण्याकडे केले ते माळशिरस. आजचं नियोजन कसं आहे मग? आजचं नियोजन चांगलं आहे. पायरा वगैरे कोणावर आहे? पैरा गावातलाच बैल आहे. काय पाहिजे? बैला नाव काय रे त्या बळीच्या? बलमा. कुठला इथं आहे का? हा, आहे की ठीक आहे, पाठीमाग आहे. बाकी काय सांगताल? बैलाचं पळ कुठल्या साईडला चांगला? दोन्ही बी खांदे. हा, खाली पळते का? हा, धन्यवाद साहेब. हा. नमस्कार. तुमचं नाव? युवराज पालन कळले. आपल्या बैलाचं नाव? शंभू. कधीपासून तुम्ही साधारण बैलगाडी क्षेत्रात? बैलगाडी क्षेत्रात तसं 30-35 वर्ष झाली. कसं काय तुम्हाला नाद कसं काय लागला या क्षेत्रात? नाद आमचा पहिला वडिलांना पहिला नाद होता, त्यानंतर आम्ही सुरू चालू ठेवलं. या तुमच्या बैलाची खासियत काय आहे? बैलाची खासियत म्हणजे बैल मोठ्या मैदानात कायम फायनल आहे. आतापर्यंत कुठलं मैदान मारले साधारण फायनलला? फायनलला त्यानं मस्त जेवढी बी मोठी महाराष्ट्रात आता मैदान झालेले आहेत. 1 BHK झालं, परत सांगोल्याला झालेलं 1 BHK त्या कासेगावचं 2 वेळा झालं. रुस्तम हिंद केसरीचं फायनल केलंय. आजचं नियोजन कसं होतं? आजचं नियोजन बंधूंनी केलेलं आहे. कसं काय म्हणजे कुणावर पायरा काय? नाशिकचा बैल आहे माऊली म्हणून, त्याच्याकडे पळालाय का अजून गटाला का नाही? पळाले 28 मध्ये पळाले. तुमच्या बैलाचं सर्वात रुटीन कसं असतं? सरावात काय ना, आपल्या बैलाला सराव करावा नाही, असा जे मैदानात पळेल तेवढाच. कोणती शर्यत तुमच्यासाठी कधीही विसरता येणार नाही अशी आहे? 1 BHK मैदान कुठं? कासेगाव. का बरं म्हणजे का ती तुमच्या लक्षात? त्या मैदाना एवढं मोठं मैदान होणार बी नाही इथून पुढं, आणि तीच मैदान त्यामुळे ती कायम आठवणीतच राहणार. तुमचं स्वप्न काय आहे? हिंद केसरी पदक की लोकांच्या मनात नाव? ते बैलांना जेवढं नाव करेल तीच म्हणायचं, आपलं काय आहे तर. नाव बैला बैलांना जे नाव करेल तीच नाव आपलं म्हणायचं. तुमचं लहानपण कसं गेलं म्हणजे बैलांच्या सोबत? लहानपण माझं सगळ्या क्षेत्रात नाही, कुस्ती क्षेत्रात होतो. खेळातलं कुठलाही परत बैलगाड्यांचा नाद आहे. हिंद केसरी पेडगावच्या मैदानाबद्दल काय सांगता? शीत काय तसं सांगू शकत नाही, कोण काय राहील ते नशिबाचा स्टार आहे शेवटी. साधारण किती ज्याच्या गाड्या? नशिबात आहे तो 1 नंबर करणारच आहे. 4-5 गाड्या चांगल्या पळाल्या सांगू शकत नाही तसं. काय वेळ सांगता येत नाही ना, हे बैलगाडी क्षेत्र आहे, काय कुठला कधी बैल पळेल ते कोणी सांगू शकत नाही. कुठल्या बैलांवर चांगलं काम केलंय? बऱ्याच बैलांचा बरं असा की नाही पळाला की असं नाही, सगळ्या बैलावर पळाला. कुठल्या खाली पळतो? 2 खांदी पळतोय. दाताला कसं? आता साहेब ते साहेब धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव? महेश विलास चव्हाण, गाव? जखीनवाडी तालुका कराड, जिल्हा सातारा. आपल्या बैलाचं नाव काय? बैलाचं नाव सोन्या 555. साधारण कधीपासून तुम्हाला बैलगाडा क्षेत्राचा नाद लागला?
नाद तसा लहानपणापासूनच आहे, परंतु पळायचा बैल काय कधी सांभाळला नव्हता. जरी शेतीची बैल होती आपल्या, पण आता ट्रॅक्टर असल्यामुळं शेतात ट्रॅक्टर चालतो, बैलांचा काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे आपलं दावणीला आपली बैल सांभाळली. आम्ही 2 आहेत बैल आणि आता बारका भाव आहे राणा म्हणून. कसं आहे, हा नाच म्हणून जोपासला सर आम्ही. कसं आहे, शर्यत शेवटी कसं असतं, हा खेळ आहे, हार जीत ही राहते. त्याच्यामुळं शर्यतला हारली म्हणून झोप लागली नाही हा विषय येत नाही. आपण प्रामाणिकपणे खेळ खेळायसाठी आलोय. कधी घरात पैसे नव्हते पण बैलासाठी खर्च केला असं कधी घडलं आहे का? भरपूर वेळा झालंय दादा. काय सांगता? हो, काय परिस्थिती, आपण शेतकरी, सर्वसामान्य शेतकरी, असं काय मोठं आपल्या घरची स्टेट नाही किंवा काय नाही. सर्वसामान्य शेतकरी आहे, त्या शेतीच्या ह्याच्यातनंच बैल सांभाळून आपण अनाथ करतोय किंवा खेळ खेळतोय. मला कधी वाटलं का असं की सगळं सोडून द्यावं पण बैलाकडे बघून परत उभं राहिला? झालंय तसं 2-3 वेळा. अक्षरशः जरा आर्थिक अडचण आल्यानंतर वाटतंच की बाबा ही नको सोडून द्यावं सगळं. पण ज्या दिवशी असं मनात आलंय ना, आपण म्हणलंय बाबा काय नाही नको ही सगळं सोडावं, त्या दिवशी माझ्या बैलांच्या डोळ्यातनं पण पाणी आलेलं आहे. तुम्हाला परत तुम्ही हा, पुन्हा उभा राहतो मी. नाही बाबा चला काय ना असू दे, तर पळू दे जिंकू दे काय विषय नाही, फक्त बैल ही दावणीला राहिलीच पाहिजे ती. कारण की कसं आहे, खर्च भरपूर आहे. खर्च भरपूर आहे. कारण की गाडी भाडं आलं, सगळं आलं, त्यामुळं तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या बैलगाडा क्षेत्रात पहिलं नातं कधी आणि कसं जोडलं गेलं? पहिलं नातं म्हणजे आमच्या गावात बंदीनंतर पहिलं मैदान मोठं झालं होतं जखीनवाडीमध्ये. यात्रेचं मैदान झालं होतं. त्या मैदानात बक्कासूर आणि मैफेची गाडी पळाली होती पहिल्या गटाला, आणि त्या गटाला हा झेंडा मी टाकला होता. तेव्हा असं मला वाटलं की काय ना, आपण पण एक पळाव बैल घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मी 4 वर्ष वाट बघितली, 4 ते 5 वर्ष. त्याच्यानंतर हा बैल मला एका ठिकाणी मिळाला. अभिजित अभिजित पोटेकर म्हणून कळकुजाईची व्यक्ती मित्र आहे, त्याच्या घरचा गाईचा बैल आहे. 25 मे 2024 ला खरेदी केला. दुई खांदी आतला बैल आहे, बाहेरनं पळताना जरा बघतो. आता वडील काय नाही येत बैलांच्याकडं, मंडळी, मी, आई. बैलाचं आपल्या खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर काय सांगतात? तळाला फुल स्पीड आहे. तळाला म्हणजे जरी कमी थोडा जरी बैल पडला तर त्या बैलाला तासात घालवणार का, तर 100% घालवणार. आदत मध्ये आपण 3 गुलाल केलेले आहेत. अमरापूरला, सिद्धेश्वर कुरेला महाराष्ट्र केसरी झालेला आहे. पेडगावच्या मैदानाबद्दल काय सांगतात? पेडगावचं मैदान हे पेडगावचं मैदान आहे दादा. तिथं काही शब्दच नाहीत. एवढा संपूर्ण महाराष्ट्रातून एवढी जनता आलेली आहे किंवा पब्लिक आलेलं आहे, बैलप्रेमी आहेत, हौशी नवशी पण आहेत त्याच्यात. किंवा ही जी क्षेत्र म्हणजे आजच्या या ठिकाणी जे आहे ते म्हणजे वेगळाच आनंद आहे. पेडगावचा, पुशेगावचा, कोरेगावचा, हिंद केसरी मैदानातला, किंवा आमच्या कराड तालुक्यातला कोळ्याचा, महाराष्ट्र केसरीचा, ही जी मैदान आहेत ही मैदान म्हणजे तो नादच वेगळा आहे आणि ठिकाणच वेगळे आहेत. आजचं मैदान कोण मारेल काय वाटतं तुम्हाला? तसं काय सांगू शकत नाही, कारण नवीन चेहरा बी असू शकतो. कारण मथुरन राजा 9 नंबर तासावरती येतं, कंदूरचा राजा आणि अर्जुन 10 नंबर तासावरती येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5-6 वरती दिवाण्या आणि तेजा पण आहे 3 वरती. या 3 बैलांच्यात चांगली बऱ्यापैकी फाईट होऊ शकते. 2 वर्ष तर बकासूरनं 2 वर्ष सलग 2 वर्ष बकासूरनं एक नंबर केला, आणि गेल्या वर्षी आदतला सलग 2 दिवस 1 नंबर केला. सर्वांना जातून आहे की कोण होणार पेडगाव मैदानचा बरोबर की मानकरी. धन्यवाद साहेब, तुमचा वेळ आम्हाला. धन्यवाद साहेब. नमस्कार. नमस्कार. नाव कसं? सुनील सुरेश म्हात्रे, गाव कोणतं? मालगाव, मुंबई. मुंबईवर. बैल आता कुठून आलाय? बैल आलाय पंढरपूर वरून. बैल मुंबईला होता,
2 महिने आजारी होता बैल. तर आज बैलाला वरती पंढरपूरला पाठवायचा होता. तर मी मामाला 15-20 दिवस अगोदर कॉल केलेला होता बाबाजीने. तर पेडगावच्या अड्ड्याला बैल पळवायचा आहे, इकडनं फेरा पळून बैल तिकडे जाऊ दे मामाच्या घरी. स्वतः मालकीच्या घरी जाणार आहे बैल. हा, साधारण कधीपासून या क्षेत्रात झाले भरपूर वर्ष झाले, 15 वर्ष झाली असतील. नाद कसं काय लागला तुम्हाला म्हणजे या क्षेत्रात? नाद माझ्या वडिलांपासून लागलेले आहे नाद. म्हणजे घरच्या परंपरेनुसार म्हणजे वडिलांना पण नाद होता काय? हा, 3 पिढ्या झाल्या. तर तुमचं नाव काय? तुम्हाला कधीपासून या क्षेत्रात आवड निर्माण झाली? 10 वर्षापासून. काय झालं होतं असं की तुम्हाला वाटलं बाबा या क्षेत्रात जावं? काय नाही आवडत आपल्याला पहिल्यापासून गाय होता घरी सांभाळायची पळवायची. त्यामुळे थोडस ही झालं का? हा, मग बंदीच्या अगोदरपासून तुम्ही अगोदरपासून होता का? गावाच्या मैदानाबद्दल काय सांगता? काय बिनजोडचं बंदीत बिनजोड फक्त चाललं. पण ती परवानगी नसल्यामुळे त्यामुळे पळापळी करावं होती. आता साधारण बैलाची मैदान वगैरे कुठं कसं काय मैदान आमच्याकडे आल्या पावसाळी सीझनला आल्या इथं पळवतो. मुंबईला गेल्यानंतर ह्यांच्याकडे असतं. काय बैलाची मैदान कुठं मारलं पहिलं काय बैल तसा तर आता यावर्षी तर टॉप मध्येच पडलंय. आपण किसन लाडूची पण गाडी घालली, मथुर मध्ये पण बैल पळालेला आहे. पण 2 महिने बैल आजारी होता, त्याच्याबद्दल बैल मी काढलाच नाही मैदानाला. आता कुठल्या गटाला आहे कसं आहे? आता 81 गटाला आहे, 8 नंबर पाठीला पळणार आहे. हा, धन्यवाद साहेब. थँक्यू. नमस्कार, नाव कसं? माझं नाव यश ड्रायव्हर कुसगावकर. गाव कुसगाव. कधीपासून तू ड्रायव्हर या क्षेत्रात आला? काय आला? 3 वर्ष झालं. काय आवड निर्माण झाली पहिल्यांदा गाडी बसला? गर्निकीला गेलतो, आमच्या बैलाच्या गाडीवर कोणी बसलं नव्हतं म्हणून शिकलो. हा, पहिला अनुभव कसा होता तुझा? चिकडी चालवताना? होता तसाच, होता चांगलाच. म्हणजे भीती वाटली असेल ना पहिल्यांदा? भीती तर वाटतेच की. साधारण कितवी असतो ना तू म्हणजे पहिल्यांदा बसला? मी 11वी बसने बसतोय. 11वी बसली. हा, आता किती म्हणजे गाडी जेव्हा एवढ्यात खात जात असते तेव्हा कसं वाटतं म्हणजे काय परिस्थिती असते? अहो परिस्थिती काय ब्याज असतील, काय हा? ब्याज असतील, दुसरं काय. तर यंदा तुला पेडगाव केसरी मैदान, हिंद केसरी मैदानावर बैल गाडी चालवण्याचा मान भेटला, तुला कसं वाटतंय? म्हणजे चालवणं भेटणं पण एक मोठी गोष्ट आहे ना. अहो चांगलंच वाटतंय, चांगलंच वाटतंय. आतापर्यंत साधारण किती गाड्या पळवून तू मारल्यात? फायनल पर्यंत किती गेल्या? फायनल पर्यंत एकदाच गेलोय. एकदा गेलाय? हा, कुठल्या मैदानाला? ते बोरला गेलतो, गुरुराज केसरी. हा? कुठला बैल आहे आपल्या? राजा आणि हिटलर. बबलू ड्रायव्हर पसरणे यांचा हिटलर आहे. ते सिद्धेश पाटणे यांचा राजा. कितव्या गटाला आहे आता? 80 गटाला आहे का? हा, धन्यवाद. हा. Best of luck. हा. नमस्कार, बोला की. तुझं नाव? पंकज ड्रायव्हर सांगलीकर, गाव कोणतं? नसरापूर. साधारण बैलगाडी क्षेत्रात तुमचा कसा प्रवास सुरू झाला आणि कधी? बैलगाडी क्षेत्रात म्हणजे लय जुना. ज्या टायमिंगला मैदान बंद पडली त्या टायमिंग पासून बैलगाडी क्षेत्रात आहे. आहे का? ड्रायव्हर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही शिकला तेव्हा कसं म्हणजे काय मी घरच्या वासरांवर शिकलो आपण, घरच्या वासरांवर. तेव्हा मग कसा अनुभव होता? फर्स्ट टाइमला थोडी भीती वाटत होती, पण नंतर काय नाही. तरी पण नाही केलं. आता किती वर्ष झाली साधारण चालत आहे गाडी? तरी 12-13 वर्ष होऊन गेले. साधारण आतापर्यंत किती गाड्या मारतात फायनलला? भरपूर फायनल झाले. आता ह्या सीझनला जवळजवळ 10 ते 11 फायनल आहे. कुठले मैदान? बोर भागाचं सगळं फायनल. असं काय कोणत्या गाडी होती? आता चंद्रकांत भाऊ मांगडे, अक्षय बाप्पू काशी, प्रमोद शेडबिल यांचा घरचा साजे, सूर्य आणि बावरे. उजवीला सूर्य आहे आणि डावीला बावरे. कधी नियोजन झालं? घरचीच गाडी आहे. मला कसं वाटतंय बाबा जिंदगीतली पेडगावच्या मैदानावर चालवताय तुम्ही गाडी? आता हे 3रं वर्ष आहे पेडगावचं मैदान खेळायचं सलग. मग काय तुम्हाला अनुभव? यंदा अपेक्षा आहे गाडी राहायची.
ड्रायव्हर बद्दल कसं म्हणजे ड्रायव्हरचं जीवन चांगलं आहे, केलं तर चांगलं आहे, पण वाईट नाद लागला तर मग बेकार आहे सगळं. जेव्हा चिकडीची फाटीसनं सुटती तेव्हा मग तुमच्या मनात काय काय विचार होतात? नाही काय वाटत नाही, फक्त गाडी उभी करण्याचा आपण प्रयत्न करतो. धन्यवाद साहेब माहिती दिली. काय त्याला दिसलो खाली आहे म्हणा, तू ह्या बाजूला खाली डुबे जाऊ दे म्हणावं लागत त्याला. माझं नाव आकाश सकट. किती लांबून तुम्ही शर्यत बघायसाठी आलाय? तुम्ही 40 किलोमीटर आहे. 40 किलोमीटर आहे. पेडगावचं मैदान पाहण्यासाठी दरवर्षी येत आहे का? दरवर्षी येते. किती वर्षी? हे माझं 5वं वर्ष आहे. 5 वर्षी आहे. आज कोणती जोडी जिंकेल असं तुम्हाला वाटतंय? 7 वर्ष पहिले आपण बकासूर जिंकावं असं वाटतंय आम्हाला. कधी तुम्हाला असं बघताना वाटतं का आपण सुद्धा एखादी गाडी चालवावी? तशी इच्छा आहे नाही, वरून भीती वाटते जरा. इजा जाऊ शकते ना, दुसरं काय नाही. दरवर्षीपेक्षा यंदा काय फरक वाटतो तुम्हाला? दरवर्षीपेक्षा जास्त गाड्यांची पण नोंद झाली. म्हणजे पहिले कसं व्हायचं, 1000 गाड्या व्हायच्या पण डबल नोंद व्हायची. त्यावेळी 1000 गाड्या झाल्यात पण एकच पावती एका माणसाची आहे आणि पब्लिक पण भरपूर आहे. किती साधारण पब्लिक असेल तुम्हाला वाटतं? माझा अंदाज 20,000 आसपास असेल. 20,000च्या आसपास. गाडी यंदा किती नोंद झाली? 1000 जेवढे गेले, 1001 होते. 1001. बाकी काय सांगताल अजून पेडगाव हिंदकेसरी मैदानाबद्दल? पेडगाव सारखं मैदानच नाही. पेडगाव आणि पुसेगाव असे 2 मैदान माणसाने आवर्जून बघावं. ज्याला बैलगाड्यांचा नाद आहे तिने. धन्यवाद साहेब. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव नवनाथ गणेश आडाव, गाव? कुरवली राजुरी. कधी आलता इकडे? साधारण सकाळी 7 वाजता आलतो. सकाळी 7ला निघालाय. हा, नियोजन कसं होतं आजचं? नियोजन चांगलं होतं. गाडी चांगली पडली. घासाघाशी 2 नंबर उतरली गाडी. पहिला कोणाबरोबर होता? ती हिंदकेसरी सम्राट माळेवाडीत. पहिल्याचं नाव काय आपल्या? पिवळं वादळ दक्कन शेट राजुरीचं. त्याला कसं आहे? दाताला दुसरा आहे. दुसरं आहे का? हा. साधारण कधीपासून बैल पळतो आपल्या मैदानात? एक 9 महिने असल्यापासून. होय, म्हणजे घरच्या गाईचा काय आणलेला आहे? कसं शेजारी गाव आहे तिथनं घेतलेलं. 11,000 वाजता. 9 महिन्यापासून मग पाहिलेला आहे का? हा, आतापर्यंत किती मैदान मारले साधारण? आतापर्यंत 3 गुल्हाट बैलाचं. 3 गुलाल. हा, 3 फेऱ्याचं. कुठल्या गुरसाळ्यात एक आहे, अजून जिंतीत एक आहे, अजून दुसरं कुठलं पैसे देशाला बिनजोड मारले? पैशाला बिनजोड. पैसे देशाला बिनजोड मारले का? हा, बैल कुठल्या खाली पळतो? दोन्ही खाली. वैशिष्ट्य बैलाला सांगायचं म्हणलं काय सांगतो? गाडी सोडत नाही अंगावली. होय. बैल पुरला नाही कुणाची बी गाडी मारणार. आतापर्यंत कुठल्या बैलांवर पाहिलाय बैल? आपण हलक्याच पायला पडलो. हलके म्हणजे कशा आपल्या लेवलच्या, आपण वरच्या पायऱ्यात कधी गेलोच नाही. नाव सांग. तुफान राजुरी आमच्या गावचा तुफान आहे, ते आमचाच बैल आहे. तुफान आहे, इकडे सोन्या आहे, सम्राट आहे, सूर्या, अजून सदाशिवनगर सोन्या आहेत, अजून लय बैल पडले.
ड्रायव्हर कुठला असतो आपल्या गाडीत? ड्रायव्हर प्रज्वल ड्रायव्हर असतात आता चालू तर सोन्या ड्रायव्हर रामसवाडी आज खूप चालवली गाडी हिंद केसरी. सोन्या ड्रायव्हर चालवली. महत्वाचं म्हणजे तुमचं धन्यवाद आभार आहे आम्ही, कारण की आम्ही सकाळपासून आलोय मैदानात. आमच्या पाशी एक बी आम्ही गातालाच मार खाल्लाय साधारणपणे, आमच्या पाशी कोण आलं बी नाही मुलाखतवाला. तुम्हीच पहिला या त्या मुलाखत घेताय गरीबाच्या बैलाची. तुमचं चॅनल कुठलं आहे? डिफरंट कंटेंट इंडिया. काय ना सपोर्ट समजा करतात तुमच्या चॅनलला, काय विषय नाही. आमच्या पोरांना ग्रुपला सुटतो, काय विषय नाही. धन्यवाद साहेब. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव किरण चव्हाण. माझं गाव वेनवडी, तालुका भोर, जिल्हा पुणे. बैलाचं नाव म्हणजे तसं आम्ही शेतकरी असल्यामुळे आमच्या घरी पहिल्या बसणे अवताची वेळ होती, पण शर्यतीचं नाव आता 1-2 वर्ष यायला लागला. सुरुवातीला बैलांची काळजी कशी घ्यायची, कुणाकडून कशी म्हणजे आता पहिला आम्हाला घरातूनच बाळकडे होतं बैलांना सांभाळणे वगैरे सगळ्या गोष्टींचं, पण शर्यतींची बैलांचं जरा वेगळं पडतं. शिकायला थोडासा वेळ लागला, पण दुसऱ्यांचं बघूनच हे सगळं शिकलो. कोणी स्पेसिफिक नाही स्पेसिफिक असं काय नाही. या क्षेत्रात तुम्ही कधी आलाय? साधारण 2 वर्ष आले. एक असा माणूस ज्याच्यामुळे तुमची सुरुवात शक्य झाली. आमच्यासाठी एक माणूस असा की बंटी फिटर म्हणून, जे आमचे मार्गदर्शक गुरु आहे या क्षेत्रातले, आणि त्यांच्यामुळे आम्ही या क्षेत्रात आहे. तुमच्या घरात किती वेळ पिढीत बैल पाहिले जातात? आता आमच्या तसं पिढीजात म्हणजे आमच्या आजोबा पणजोबा पासून आमच्या घरी शेती असल्यामुळे बैल आहेतच. साधारण आपल्या बैलानं मैदान कुठली होती मारतात, काय सांगता? मैदान आम्ही बैल घेतला 1 वर्ष झाला, तर पण त्या पूर्वीचा बैलाचा इतिहास खूप मोठा आहे. आता आमच्याकडे आल्यावर पण 2-3 मैदानात फायनलला राहिला बैल. आता बघा आमच्या गावचं मैदान दिलदार केसरी म्हणून तिथं फायनल केली. 4 दिवसापूर्वी मुळशीमध्ये गट टू फायनलला एक बिनजोडून गुलाल केला बैलाला. सगळ्यात काय भेटलं? भाऊ विजय आमच्या गावातच होता. आमच्या गावचं मैदान, गावातला बैल कधी फायनलला राहिला नव्हता आजपर्यंत. आमचाच पहिला बैल गावातला की फायनलला राहिला, आणि ते पण आम्हाला पब्लिकचं लागलं सेमी, आणि आम्हाला वाटलं पण नव्हतं, पण बैलाने ते करून दाखवलं आणि फायनल साठी पात्र झाला बैल. तेव्हा खूप वाईट वाटलं. आमच्या इकडे मुळशीला मैदान होतं, बैलाची सुट्टी वगैरे सगळं लेट होऊन पण बैलांनी 2 नंबरला हिंद केसरी बैला बरोबर गाडी उतरली बैलाची. खूप जीव तोडून बैल पळाला, तेव्हा खूप आम्हाला पण वाईट वाटलं. पण एक असं पण वाटलं की बैल खूप ईर्षेने पळाला, त्याला ईर्षिरलंय पळायसाठी. कुठल्या खाली? दोन्ही गांधी पब्लिकने पोहतो बैल. हिंद केसरी मैदानावर उतरणं तुमच्यासाठी स्पर्धा पण आणि स्वप्नपूर्ती पण, कारण आमच्यासाठी हे आमच्या गावात बैल नाही शर्यतीची, 1-2 बोटा मोजून इतकी बैल आहेत. आणि आता यासारख्या मोठ्या स्पर्धेत गावातलं एकमेव बैल आहे आमचा. ते अभिमान आहे, एकमेव बैल. हो, गावाचं नाव बैल पडतो. एका बैलाला साधारण तसं जर आता बैल जर तुमचा पळत असला त्याच्यावर बैल पळाला तर पैसे आपल्याला वायद्याला द्यायला लागत नाहीत. साधारण तरी रतीम म्हणला तरी 1-1.5 लाख रुपये रतीम मला जातात बैलाला, आणि जर मैदान वगैरे तरी पण 4-5 लाखाकडे खर्च जातो. बैलाला पाहून गावातील लोक काय म्हणतात? काही असे पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. काही जण म्हणतात की बाबा बैल पळल्यानंतर चांगले म्हणायला लागले. बैल जेव्हा त्यांना माहित नव्हतं की बैल इतका पळतो, त्यामुळे तेव्हा म्हणत होती की बाबा काय बैल घेतलाय आणि काय पोरग बैला मध्ये जाते, बैल नेतो इकडं तिकडं. जेव्हा बैलाने नंबर काढले तेव्हा मग आता जे म्हणत होते ते पण बैलाच्या कडाला फोटो काढायला येतात.
त्याला ते सगळं कळ होतं आणि त्यांनी ते आम्हाला कमवून दिलं. बैलानेच हे सगळं कमवून दिलं आम्हाला. हा, या बैलाचं नाव ठेवलं कुणाच्या सल्ल्याने, काही खास कारण आहे का? नाव याचं नाव गुलाल आहे. त्या गुलाला नावाचं इतिहास असं आहे, त्या बैलाने आदतपणात सलग 18 बिनजोड मारले. आदत बच्चे असताना एक पण बिनजोड हरला नाही. हा, एक पण. अख्ख्या वाई तालुक्यामध्ये साताराच्या या वाई भागामध्ये त्याची बिनजोड कोण पकडून होता आदतपणात. त्याचं इतिहासले मोठ्या आदतपणात पण बैल जोरात पळायचा. तेव्हा त्याचं नाव गुलाल ठेवलं त्या मालकाने. आणि तेच आम्ही पण ठेवलं. काय सांगता? आता कसं आहे, आता बैलाने आम्हाला असं झालं की पहिलीच आमची वस्तू आहे. अगोदर आमच्याकडे आदत बच्चा होता, पण त्यानंतरची वस्तू अशी लागली की त्याने आम्हाला आवड निर्माण करून दिली. आता आम्हाला काहीच नाही, बैलाचं फक्त प्रेम आम्हाला पाहिजे बस. दोन वर्ष. कसं काय म्हणजे तुला ह्या क्षेत्रात आवड कशी निर्माण झाली? काय कारण? आमच्या इथं नांदगावला सुंदर असतो सांभाळायला. आपला टाटांचा सुंदर, आपल्याला सुंदरची भारतची गाडी पळायची. आपल्याला सुंदर मुळे आवड लागली. मग नंतर राणा म्हणून वासरू घेतलं गावात. आपलं राण्यात होता. राणानंतर मग एक शंकर म्हणून घेतला. मग गेला बाकी काय आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण असतो? गाडीवर ड्रायव्हर कसं ठाराक नाही, कुणी जास्त आपलं सोनगावचा सोना ड्रायव्हर आहे. धन्यवाद साहेब. आमची नमस्कार, माझं नाव लतीफ बाई शेख. कुठून आला? आम्ही एकविरा मावळ. कधी निघाला? कसं काय? आम्ही कालच आलो होतो. पहिल्यांदा आम्ही कोल्हापूरला दर्शनासाठी गेलेलो. तिकडनं दर्शन वगैरे करून मग इकडं मैदानावर आलेलो. दरवर्षी येत आहे का हिंदकेसरी पेडगाव? नाही, यंदा आम्ही पहिल्यांदाच आलोय. म्हणजे ऐकून आहे आम्ही पेडगावचं मैदान हे हिंदकेसरी म्हणजे पारंपरिक मैदान असल्यामुळे ऐकून असल्यामुळे आणि आमच्या इकडची यावेळेस भरपूर अशी बैल आलेली मावळ मुळशी मधनं. हा, खास बघण्यासाठी झालेलं आहे. आवड कशी तुम्हाला? आवड म्हणजे आमची लहानपणापासूनच आहे. मी वयाच्या 15-16 वर्षापासून बैलगाड्यामध्ये आहे, पण स्वतःचा बैल कधी हा खरेदी केला नव्हता. पण येत्या 2-3 वर्षापूर्वी आम्ही स्वतःहून बैल घेतलेला आहे. हे आमचे पार्टनर, यांच्या संग आमचं घरोबाचा संबंध आहे. यांच्याकडे पहिल्यापासून, यांच्या आजा पंजापासून यांच्याकडे बैल आहे. यांच्या बैलांचं नाव पूर्वीपासून आहे. काय सांगता? तुम्ही पहिल्यांदा झाला मैदान बघितलं, कसं वाटलं? मैदान खूप छान आहे, पाहण्याजोगं आहे. आणि पंढरी म्हणली जाते पेडगावच्या मैदानात, ते आज बघण्यामध्ये पाहण्यामध्ये आलेलं आहे. बैलगाडा क्षेत्रातली पंढरी म्हणजे पेडगावचं मैदान असं म्हटलं जातं. हो, खरंय. बाकी काय सांगता लागेल? बाकी काही नाही, आज आता फायनलचं क्षणाच्या वेळ आलेलं आहे. भाविक पण पहिल्यांदा एवढं बघितलं असेल. हो, भाविक फुल यावेळेस भरपूर असं प्रेक्षक आलेले आहे. त्याच्या आधी एवढं मोठं मैदान कुठं बघितलं? पुशेगावचं होतं ना एवढं मोठं बघितलं नाही, ते पण आम्ही पाहिले नाही. यावेळेस आम्ही इच्छा आहे, यावेळेस आम्ही जाऊ ते पुशेगावचं मैदान पाहण्यात, आणि जमलं तर आमचे घरची बैल पण घेऊन जाऊ. हो, बैलाचं नाव काय? आमच्या बैलांचं नाव, एकाचं नाव ट्रॅक्टर आहे, एकाचं नाव डॉलर. ही काय मैदान? नाही, एवढं नियोजन नाही जमलं आमचं. हा, त्याच्यामुळे बाहेर वगैरे सर्व काय नियोजन झालंच नाही. आणि आमच्याकडे खूप पाऊस असल्यामुळं आम्ही जरा एवढे रिस्क घेतली नाही. तुमचं नाव काय? दादा देवकर. तुम्ही पण खास बघायसाठी आला? मगाशी पण बैल आहे. आम्ही खास हे मैदान पाहण्यासाठी आलो. एवढं लांब? कसं वाटलं? मैदान बघून एकदम डोळ्याला खूप वाटतं. असं मैदान होत राहा. पुढल्या वर्षी येताल का नाही? पुढल्या वर्षी आलो तर पहिलं घेऊनच येणार, असा निश्चय करूनच आलो. धन्यवाद साहेब. धन्यवाद. Thank you.
नांदू कांबळे, गाव कोणतं? नरसिंहपूर, तालुका जिल्हा सांगली. कधी निघाला होता मैदान बघा हिंद केसरी पेडगाव? सकाळी 7ला. 7ला होय. दरवर्षी येत आहे का कसं काय? दरवर्षी कशी काय आवड कशी काय म्हणजे तुम्हाला? आवड बैलाकडेच होतो म्हणल्यावर. तुम्हाला नाद कधी लागला शर्यतीचा साधारण? नाद 5 वर्षापासून आहे. 5 वर्षापासून. कसं काय म्हणजे घरात बैल वगैरे होते? घरात बैलच होती. त्याच्या अगोदर असायची का तेव्हा पण जायचं का बघा आवड? तेव्हा बारका असताना पण जात होतो. जात होता काय? काय सांगताल पेडगाव हिंद केसरी मैदानाबद्दल? बघण्यासारखं असतं. पेडगाव 2025 चा निकाल थोडक्यात सांगणार आहे. 10 क्रमांक रामाशेट आणि टायगर, 9 क्रमांक त्रिशूल आणि रुद्रा, 8 क्रमांक मथुर आणि राजा, 7 क्रमांक हरण्या आणि लक्षा, 6 क्रमांक कंदूरचा राजा आणि अर्जुन, 5 क्रमांक पाखऱ्या आणि चिमण्या, 4 क्रमांक संघर्ष आणि पाखऱ्या, 3 क्रमांक भुंगा आणि चिमण्या, 2 क्रमांक तेजा आणि दिवाण्या. आणि पेडगाव हिंद केसरीचे 1 नंबरचे मानकरी हरण्या आणि रायफल. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव कसं? शरद रामभाऊ काडबाने, पहिलाच नाव काय आपल्या? दिवाने. कसं नियोजन होतं आजचं मग? नियोजन कधी ठरलं होतं काय? 18 तारखेला आलो होतो माळशिरसला, तेथेच नियोजन झालेलं. पहिला कोणाला होता? तेजा, त्याच्या बरोबर. अजय शेठ कलडोन यांचा तेजा. कसा पाहिला मुंबई यंदा? कसं काय वाटतंय तुम्हाला? आता 2रा क्रमांक भेटलाय ना होय. केसरी पेडगाव मध्ये. होय, काय मग कसं काय वाटतंय? आनंद वेगळाच आहे. जगन्नाथ महावीर होय, नाही बैलाला जिथं जाईल तिथं गुलाल घेऊनच येतो. येते का? होय, किती वर्ष झाली? हा 3.5-1 वर्षाचा होईल. किती वर्ष झाली तुम्ही पाहताय? हो, एक असलेला घेतलाय बच्चा. होय, घरी पाहिल्यापासून आहे का आपल्याकडे? नाही एक बारीक खोंड घेतलेलं. होय, किती घेतलं होतं काय? 1 लारा कुठल्या खांदी पोहोचली? उजवी खांदी. होय, दुसरा जोडीला कुठला होता? विठ्ठल नानाचा तेजा. फरक नाही आपलं, काय नाही. आपला गव्हाचा बरडा. व्यायाम कसा असतो आता मैदानाच्या अगोदर? व्यायाम काहीच नाही, डायरेक्ट मैदानात पळतो. एका बैलाला किती खर्च लागतो काय सांगतो? हो, वर्षाला 2-2.5 लाख रुपये खर्च येतो. तुम्हाला कधी बसणं या क्षेत्रात आहे? हे माझं बचपन चाललंय या क्षेत्रात. होय. होय, कशी काय आवड कशी काय बैलाची नाद कसा काय लागला? असंच आमच्या शेजारी घोडा बैल आहे, हा. त्याच्यापासून नाद लागलेला. त्यांच्याकडे जायचं का तुम्हाला? होय, शाळेत असताना दप्तर फेकून द्यायचं, तसंच जायचं गाडीवर बसून. त्या अगोदर पण पाहायची का तुमची? बैलाच्या बंदीच्या अगोदर पण पळायचे. विक्रम आणि सश्या वाघबिलवाले ठाणे यांच्याकडे. याच्या अगोदर संतोष शेठ मांडेकर यांना खजिने दिलता. होय, साधारण आपल्या बैलानं कुठं कुठं मैदान मारले सांगू शकता? पहिलं हिंद केसरीच कासेगावचं मैदान, त्याच्यानंतर वडगाव हवेली, आणि तांब्याच्या मैदानात बॅड लक झालं, गाडी लागून फॉल झाली. याच्यात विसापूर मध्ये 2 नंबर क्रमांक, आणि याच्यात गारवाडीत 1 नंबर. आज हिंद केसरी 2 नंबर मानकरी. 2 नंबरचं होय, चालतंय. धन्यवाद साहेब. आज तुम्ही बघितलं असेल हिंद केसरी पेडगावचं मैदान अतिशय उत्साहात पार पडलेलं आहे. दाखवू शकतोय तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. धन्यवाद.